आणि फार आनंदाची गोष्ट आहे. आपण गेले कित्येक दिवस त्या महान ख्रिस्ताची आपण आठवण करत आहोत. जे तारणदायी त्याची योजना अ, पित्याद्वारे त्यांनी पूर्ण केली आपणा सर्वांसाठी, आणि ते आपण पाहत आहोत. आणि अ, गेले काही जे घरं आपण केले त्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे ख्रिस्ताची डॉक्युमेंटरी एक प्रकारे लूक लिहित आहे. की सुरुवातीला देवदूत येऊन दर्शन देऊन घेत गेले, परंतु आता आपल्याला आपण अशा भागाकडे आलो आहोत की जिथे ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. तो गाईच्या गोठ्यात होता. नासरेत कडून ते बेथलेम या गावी गेले नावनिशी नोंदणी करण्यासाठी. आणि हे सर्व काही झाल्यानंतर ना, जेव्हा ते परतीच्या प्रवासाला येत होते, योसेफ आणि मरिया, आपण त्या परिच्छेदाकडे जाणार आहोत. आणि म्हणून आपण शास्त्रभाग आपला उघडूयात. लूक शुभवर्तमान याचा 2वा अध्याय. काल आपण त्याच्या काही अगोदरची वचनांमधून मी सकाळी शिकवलं, आणि तसंच ब्रदरांनी देखील त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण काल शिकलो. आणि आता थोडं आपण पुढे जाणार आहोत या स्टोरीमध्ये, आणि तिथे काय झालं आपण ते पाहणार आहोत. वचन 36 ते 38 यावरती आज आपण मनन करणार आहोत. आणि त्यावर मनन करण्या अगोदर मला थोडक्यामध्ये त्याची पार्श्वभूमी सांगायला आवडेल. की जसं आपण मी काल सकाळी जे होते त्यांना ठाऊक असेल की मरियनी स्तोत्र जे आहे ते तिथे गाणं गायलं. आणि त्या गाण्याचा जो निष्कर्ष होता, जसं आपण पाहिलं की ते देवाची आठवण करत होती, त्याच्या स्वभाव आणि त्याच्या गुणधर्माबद्दल. आणि तोपर्यंत बालक जन्मला नव्हता, तरी देखील ते त्यामध्ये हर्ष बाळगत होते. परंतु या परिच्छेदामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ते बाळ जन्मलं आहे, आणि ते बाळ जन्म घेऊन ते परतीच्या प्रवासाला जात होते. आणि जसं मी म्हणालो की लूक याच्या पुस्तकामध्ये आपल्याला जरा एक्स्ट्रा डिटेल्स मिळतात की प्रभू येशूच्या जन्माचे आणि त्याच्या बालपणाचे. आणि विशेष करून जसं मी म्हणालो काल देखील की 3 आपल्याला गीतं पाहायला मिळतात. सर्वप्रथम जे गीत होतं ते मरियेचं, त्यानंतर जखर्याचं, आणि मग पुढे जाऊन सिमियनचं मिळतं. आणि विशेष करून सिमियनचा मी इथे यासाठी उद्देश करत आहे की ही जी घटना आहे ती त्याच्या लागोलाग घडत आहे. आणि जस्ट बिफोर ते नासरेतला परत जायच्या अगोदर शेवटची घटना जर तिथे काय होते, तर येशू बाळ जे आहे ते, ती जी स्त्री तिथे काय आहे, काय बरं तिचं नाव, हन्ना. ती हन्ना आणि येशू बाळाची काय होते तिथे मंदिरामध्ये एक प्रकारे आपण म्हणू शकतो भेट होते. आणि ही शेवटची गोष्ट विशेष करून लूक खूप सुंदर प्रकारे त्याची नोंद करतो. वचन 36 मध्ये जर पाहिलं, तो तिथं काय करते, तिचं इंट्रोडक्शन देत आहे की हन्ना नावाची काय होती, संदेष्टी होती. इंग्लिशमध्ये प्रॉफिटेस म्हणतात त्याला. ती संदेष्टी होती, तिची ओळख करून देतो. आणि तशाच प्रकारे त्याच्या अगोदर देखील आपल्याला पाहायला मिळतं की वचन 25 मध्ये तिथे कुणाची बरं ओळख करून देत आहे लूक, शिमोन नावाच्या एका व्यक्तीची. तर हे यासाठी मी इथं तुमचं लक्ष केंद्रित करत आहे की इथं 2 मनुष्य किंवा 2 व्यक्ती लूक आपल्याला दाखवून देत आहे, जे आतुरतेने ख्रिस्ताच्या जन्माची वाट पाहत होते. बाकीचे जे होते त्यांना देवदूतांद्वारे काय दिलं होतं, दर्शन देऊन सांगण्यात आलं की तारणार जन्मणारे होणारे. परंतु ते जन्मल्यानंतर ना, त्या बाळाची वाट कोण पाहत होते, हे 2. कारण की प्रत्यक्षात त्यांना ते दिसणार होतं. आणि त्यांना एक प्रकारे त्यांच्या डोळ्यांना ते पाहिल्यानंतर ना, काय म्हणू शकतो की शास्त्र भाग पूर्णत्वास येणार होता. आणि जेव्हा हन्नाच बद्दल इथं पाहतो, तर हन्नाचा जो अर्थ बोलू शकतो एक प्रकारे काय म्हणू शकतो की हन्नाला जर आपण पाहिलं की जुन्या करारातली जी हन्ना होती, तिने लेकरासाठी, ती गरजू होती, तिला लेकरू हवं होतं, आणि ती त्याची आतुरतेने प्रभूकडे कळवळ्याने प्रार्थना करत होती. आणि इथे जी हन्ना आहे ती प्रार्थना स्वर्गीय बाळाची करत आहे आणि त्याच्या येण्याची करत आहे. आणि जसं आपण पाहतो की हन्ना एका बाळासाठी प्रार्थना केली, आणि ते दुसरी हन्ना जी आहे ती स्वतः देव पुत्राला ती काय करते, त्याची वाट पाहून ती हर्ष करते. आणि तिचं जर आपण इंट्रोडक्शन जर इथं पाहिलं, तर लूक खूप बारकाईने तिचं इंट्रोडक्शन करत आहे. तो काय म्हणतो की ती एक संदेष्टी होती, ती आशेराच्या वंशातली फनुवेलाची मुलगी होती. तो तिची तिथं एक प्रकारे काय म्हणू शकतो, ट्राईब, तिची जात, ती कुठल्या वंशावळीतून आली हे पण तिथे दाखवत आहे. आणि ती फनुवेलाची मुलगी होती हे पण दाखवत आहे. आणि ह्या मागचं जर कारण आपण पाहिलं, जसं मी म्हणालो काल देखील, की जेव्हा लूक शुभवर्तमान लिहिण्यात आलं, त्यांनी खूप सारं रिसर्च केलं. त्यांनी असंच नाही का
लिहायचं म्हणून तसं नाही, ते शास्त्र भागात यासाठी झालं की त्यांनी खूप लोकांचे बोलतात ना आय विटनेसांचे डॉक्युमेंटरी सारखं त्यांनी व्हेरीफाय केलं आणि ते लिहिलं. आणि ते आशेराचा वंश जेव्हा तो मुद्दाहून मेन्शन करतो किंवा तो त्याचं कारण हे की हा जो वंश होता तो एक प्रकारचा काय म्हणू शकतो एक्झाईल मध्ये किंवा नाही का एकदम रिमोट किंवा खालच्या पातळीचा किंवा असं इस्रायल राष्ट्रामध्ये एकदम वेगळा काढल्यासारखा असा तो वंश होता. आणि तरी देखील देव पिता त्याच्या पुत्राचं दर्शन अशा एका संदेष्टीला देत आहे हे त्याला दाखवून द्यायचं की लोएस्ट, जसं कंटिन्युअसली आपल्याला देखील गॉड चुजेस लोएस्ट सो दॅट ही इज ग्लोरिफाईड. तो सर्वात नम्र लीन अशा लोकांची निवड करतो यासाठी, कारण की तो देवपुत्र आणि देव का माने हे त्यांना कळेल. आणि फनुएलाची ती मुलगी आहे असं त्याचं पण सांगतो. आणि फारच कमी वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं शास्त्र भागामध्ये की प्रत्येकाचं नाव तर तिथं सांगतच आहे, परंतु तो कुणाचा आहे असं नाव करायला फार कमी वेळा असं पाहायला मिळतं. आणि लूक इथे पण ते सांगतोय आणि फनुएलाची मुलगी म्हणून त्याचं इंट्रोडक्शन करत आहे. आणि फनुएल जो आहे तो त्याचा जर अर्थ आपण जर पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की देवाचा स्वतःचा फेस फेस म्हणजे आपण काय म्हणू मुख म्हणू शकतो. आणि तसं तो इंट्रोडक्शन करतो की देवाचं मुख ज्याचं आहे त्याची ती मुलगी आहे. आणि पुढे जाऊन तिचा अजून तिचे ऍट्रिब्यूट सांगतात. तो काय म्हणतोय ती काय होती, फार वयोवृद्ध होती, फार 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 जास्त वयोवृद्ध होती. आणि तो तिथंच थांबत नाही, तर तो इंट्रोडक्शन करून देतो. तिथं काय म्हणतोय, कौमार्य काल किंवा इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो की जेव्हा ती कुमारी होती तर ती कुमारी झाल्यानंतर ना ती तिच्या पतीसोबत 7 वर्ष राहिली. आणि त्याच्यानंतर जवळपास तिचं काय म्हणू शकतो आपण, तिचा पतीचा मृत्यू झाला असावा आणि त्यामुळे ती एक विडो आणि एक विधवा म्हणून जगली. आणि आपण जर एक कॅल्क्युलेशन केलं एक साधारणरित्या, आणि ते कॅल्क्युलेशन करणं का महत्वाचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. कारण की इस्रायल राष्ट्रामध्ये साधारणरित्या लग्न जे आहे जवळपास 13 ते 16, 17 ह्या वयामध्ये खूप म्हणजे आत्ताच्या सारखं नाही, पण त्यावेळेस जर लग्नाचं वय फार अगोदर होतं. आणि तशा वेळेस तिचं लग्न झालं असावं. आणि समजा आपण पकडून उदाहरण म्हणून जरही पकडलं आपण की 15 वर्षाची जर ती असेल जेव्हा तिचं लग्न झालं आणि 7 वर्ष तिचा सहवास तिच्या नवऱ्यासोबत झाला. आणि 21 वर्षाची असताना समजा आपण तिचा पती यांचा मृत्यू झाला. परंतु त्यानंतर देखील ती 84 वर्ष ती काय होती बरं इथं, विधवा होती. पण तो इथं सांगत ह्यासाठी आहे, 37व्या वचनाकडे आपण जाऊ, की आता ती 84 वर्षांची विधवा असून, म्हणजे हा जो मधला गॅप आहे 21 ते 84, याच्यामध्ये बरेच स्कॉलर्स नाही का त्यांचा असा वाद आहे की 21 वर्षानंतर ना ती 84 वर्ष विधवा होती का ती 84 वर्षाची असतानाचा लुकला म्हणायचंय. पण तो वाद जरी आपण बाजूला ठेवला, आपल्याला महत्वाचं इथं ह्यावरती लक्ष केंद्रित करायचंय की जेवढे पण वर्ष तिथे आहेत तो एक छोटा कालावधी नाहीये, त्यात तो खूप मोठा कालावधी आहे. आणि या सर्व कालावधीमध्ये ती काय करत होती बरं, इकडे आपण शास्त्र भागामध्ये पाहत आहे की ती मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्र आणि दिवस एक करून त्या मंदिरात सेवा करत होती. आणि इथे जर आपण सेवा करण्याचा जर अर्थ आपण पाहिला तर त्या काळामध्ये सेवा करणं असं नव्हतं की जसं आपण म्हणू शकतो नाही का साफ करणं चर्च वगैरे, तिकडं सेवा करणं म्हणजे इट वॉज लाईक प्युअरली डेडिकेशन, म्हणजे स्वतःला समर्पित करणं की मी ह्यासाठीच आहे. आणि तशा प्रकारे तिने ते केलं होतं. आणि ती तिथे काय करायची, सेवा करत असताना ती जवळपास 84 गेली. आणि मी जसं मगाशी म्हणलो की मला हे तुम्हाला कॅल्क्युलेशन ह्यासाठी सांगायचं आहे, कारण ते ह्यासाठी महत्वाचं आहे आपल्याला की ती काहीतरी गोष्टीची वाट पाहत होती. आणि ती काहीतरी गोष्ट दुसरी तिसरी काही नसून तिला दाखवून दिलं होतं देवाने की तुझ्याकडे ख्रिस्त बाळ आहे ना, त्याची ती आतुरतेने. आणि त्यांना ठाऊक होतं, यशायाचे पुस्तक जुना करा ह्या सर्वांना ठाऊक होतं यहुदी या कारणाने की जो तारणारा आहे तो बेतलेम या गावी दाविदाच्या कुळातून सर्व इस्रायल राष्ट्राच्या बंडाविरुद्ध जे त्यांनी पाप केलंय, जो देवाचा क्रोध त्यांच्यावर येणार, तो क्रोध शमवण्यासाठी त्यांच्यासाठी जो तारणार जन्मणार आहे तो येणार आहे. आणि तो नुसताच येणार नाही, तर तो नम्र आणि दीन लोकांना उंच करण्यासाठी, जसं आपण काल मरियेच्या सूत्रात देखील पाहिलं की जे भुकेले आहेत त्यांची भूक भागवण्यासाठी, गरजू लोकांसाठी येणार आहे. आणि म्हणून मला आता इथं तुमचं लक्ष अशा गोष्टीकडे केंद्रित करायचंय की हन्ना जी आहे
ती स्वतःला एक नीडी म्हणून पाहत होती, एक गरजू म्हणून स्वतःला इथं पाहत होती. काय गरज बरं होती तिला? एका तारणाऱ्याची गरज म्हणून ती स्वतःला पाहत होती. आणि त्या तारणाऱ्याची गरज म्हणून पाहत होती, म्हणून तिथे काय झालं बरं? 38व्या वचनामध्ये आपण जाऊया. तिथे काय बरं आपल्याला पाहायला मिळतं? ज्या वेळेस येशू बाळ तिच्याकडे आलं किंवा तिने त्याला पाहिलं, तिने काय सर्वप्रथम तिथे केलं? देवाचे जाऊन तिने काय केलं? आभार मानले. तिने आभार मानले आणि देवाचे आभार मानले. म्हणजे तिथं असं म्हणू नाही शकत की अरे ओनली ओनली जस्ट थँक यू. तिचं आभार मानणं एक अशा प्रकारे होतं, ज्या गोष्टीची तिने आतुरतेने वाट पाहिली होती एवढ्या वर्ष, की जसं आपल्याला इथं पाहायला भेटतं की ती आतुरतेने नुसती वाट पाहून नुसती अशी एका ठिकाणी बसली नव्हती, तर ती तिथे काय करत होती बरं? मंदिरात जाऊन सतत उपास आणि प्रार्थना करत होती. आणि ती उपास यासाठी करत होती कारण की तिला कळत होतं तिची गरज काय आहे. ती प्रार्थना करत होती कारण तिला माहिती होतं की माझा सर्व भाव माझा सर्व भाव कुणावरती आहे? देवावरती. आणि तिचा उपास जो आहे तो एक प्रकारचा काय प्रथा म्हणून तिने केला नाही, कारण की स्वतःला काय म्हणू शकतो सेल्फ रायचस किंवा स्वतःची धार्मिकता दाखवण्यासाठी नाही केला. तर तिने ते उपास आणि ती प्रार्थना केली. काय केली बरं? जी आतुरता, जी खंत होती त्यांच्यामध्ये की आमचं तारण कुठे आहे, आमचा तारणारा कसा आहे, आम्ही कसे वाचले जाऊ, आम्ही कसे पापापासून वेगळे केले जाऊ, या गोष्टीची ती आशा बाळगत होती. आणि त्या आशेमध्ये ती काय करत होती? देवाकडे उपास आणि प्रार्थना करत होती. आणि ती फक्त उपास प्रार्थना करत होती यासाठी देखील, कारण की इस्रायल राष्ट्र आणि तिच्यासारखे बहुतेक लोक तशीच वाट पाहत होते. पुढे जाऊन आपल्याला तेच पाहायला मिळतं. काय बरं ती करते जेव्हा ती देवाला धन्यवाद देते, तेव्हा तिने काय केलं बरं? जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते, तिने काय केलं? तिथे पुढे जाऊन त्या सर्वांना ती त्याविषयी सांगू लागली. ज्या गोष्टीसाठी तिने एवढे वर्ष वाट बघितले, तिने कदाचित 84 वर्ष तिने सांगितलं का? शास्त्र आपलं क्लिअर सांगतं की 84 वर्ष तिने वाट बघितली या वेळेसाठी. हे एक प्रकारे जसं म्हणू शकतो की नाही का, एक शुभवर्तमान देण्यासाठी की हे होणार आहे, तिला ठाऊक आहे. आणि ज्या दिवशी ते झालं, बोलतात ना, ते अशा प्रकारे एक नाही का एक इलस्ट्रेशन म्हणून दे, एका धरणाप्रमाणे होतं. त्या धरणामध्ये पाणी साठत गेलं, साठत 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 गेलं. आणि जेव्हा स्वर्गीय बोलतात ना अतिवृष्टी झाली कृपेची, ते धरण फुटलं आणि त्याचा बांध फुटला आणि आता ते काहीच अडू शकलं नाही. तशा प्रकारे तिच्या मनातली जी आशा होती, त्या आशेचा बांध फुटला आणि आता ती आशा पूर्तता झाली. आणि बोलतात ना, इस्रायल राष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहत होतं, जी एक संकल्पना त्यांच्या समोर देवानी मांडली होती की तुमच्याकडे तारणारा येणार आहे, मी तुम्हाला अभिवचन दिलं आहे आणि जे पुढे होणार आहे ती आता एक रियालिटी बनली होती. ते वास्तविकता त्यांच्या समोर घडली होती. आणि ते सर्व काही घडत असताना तिथे काय म्हणून आपण पाहतो की इंग्लिशमध्ये अशा प्रकारे बोलय की शी स्पोक ऑफ हिम. तिने त्याच्याबद्दल सांगितलं. याचा अर्थ जर आपण पाहिला तर तिला त्याच्याबद्दल सर्व काही ठाऊक होतं, सर्व काही ठाऊक होतं. कारण की 84 वर्ष तिने त्या देवाच्या सर्व गुणवैशिष्ट्याबद्दल, त्या कसा तारणार आहे, सर्व गोष्टीची तिला जाणीव होती. आणि नुसती जाणीवच नव्हती, तर ती ती कृपेची जी लाट तिच्यामध्ये आली, ती लाटेने ती स्वतःला आवरू शकली नाही. आणि तिने लागोलाग काय बरं तिकडे केलं? ज्या मुक्ततेची वाट पाहणारे लोक, तिने सर्वांना सांगितलं का? इकडे ती कुठल्या राजवाड्यात गेली का की सांगण्यासाठी की अरे प्रभू नाही का, प्रभू राजा जो जन्माला. तिने काय केलं? जे लोक, जे मनाचे दुबळे, मनाचे लीन, जे देवाकडे आशा धरून पाहत होते की आम्हाला देवाची तारणाऱ्याची गरज आहे, अशा सर्व लोक जे विश्वास धरत होते, त्या सर्वांकडे लागू जाऊन तिने काय केलं बरं? त्या सर्वांकडे जाऊन ती त्या तारणाऱ्याविषयी तिने काय दिली? साक्ष दिली. ते अशा प्रकारे मी अजून एक उदाहरण दिलंय की ती अशा प्रकारे वाट असं पाहत असेल की समजा उदाहरण म्हणून जर आपण पाहायला गेलं की आपण सर्व बऱ्याचदा गोष्टी काही या जगामध्ये घेतो आणि किंवा त्याची वाट बघतो. उदाहरण म्हणून जर पाहायला गेलं तर जसं की आम्ही लेकरू तुमच्याकडे सगळ्यांकडे राईट, आपण 9 महिने जवळपास वाट बघतो. आणि जेव्हा त्या ऍक्च्युली हातामध्ये येतं, जिथे इथे आई वडील जे आहेत त्यांनी ते एक्सपिरियन्स केला असतं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू भरून येतात. आणि तशा प्रकारे तिचं अंतकरण निश्चितपणे त्या अश्रूंनी भरलं असेल. ज्या गोष्टीची मी वाट पाहत होते, आज ती गोष्ट माझ्या हातात, माझ्या समोर आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एक आठवण करून द्यायला लागेल, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सर्व जे इथं जमलो आहोत, की हे जे तारण जे होतं,
जी अगोदर एक संकल्पना होती, ती आता काय झाली आहे, एक मनुष्य म्हणून तिच्या समोर आली आहे. इट्स नो मोर जस्ट अ थिंग नाव, इट्स नाव इन अ पर्सन नेक्स्ट टू हर. आणि म्हणून लूक असं म्हणतो, की ह्या जो आहे एका तारणाची काय म्हणू शकतो, एक सेंटर आहे, की ते एक प्रॉमिस जे होतं, ते प्रॉमिस पासून एक प्रेझेंट रियालिटी बनला आता. जो तारण होणार होतं, ते तारण झालंय. बोलतात ना, वर्क वर्क जे ते क्रुसावर कंप्लीट निश्चितपणे झालं आहे. परंतु ते त्या अगोदर इथंच सुरू झालं होतं. बोलतात ना, आणि तशा प्रकारे तो तिथं पाहतो. आणि ही जी संकल्पना जर आपण पाहतो, हे नरेशन्स इथं पाहतो आपण, की ती एक जुन्या कराराची फार अशी एक प्रकारे तिने तो अभ्यास इतका चांगल्या प्रकारे केला होता. त्यामुळे ती तिचा जो पाहिला आपण, तिने ज्या प्रकारे संदेश दिला असावा, ह्याचं जर तुम्ही अजून जर पाहिले कमेंट्रीज किंवा असं जर केलं, तर ते असं म्हणतात, की तिने थोडक्यामध्येच त्यांना सांगितलं, की जो इस्रायल राष्ट्राला ज्यांनी वाचवलं, इथून अरण्यातून काढलं, या सर्वांची गोष्टीची तिने तशीच आठवण करून दिली असेल, जशा प्रकारे मरियेने आठवण करून सर्व इस्रायलाचे उपकार आठवले, जशा प्रकारे शिमोनाने आठवले, जशा प्रकारे जकर्याने आठवले, त्याच प्रकारे तिने देखील केला, असं बऱ्याच लोकांचं मत आहे. आणि आपण तीच गोष्ट आठवण ठेवा, की जो राजा आपल्यासाठी या पृथ्वीवर जन्मला आहे, तो सृष्टीच्या निर्मितीपासून वारंवार आपल्याला आठवण करून देत आहे, की मी या गोष्टी तुमच्यासाठी करत आलो आहे आणि निश्चितपणे करणार आहे. जे तारण मी तुम्हासाठी राखून ठेवलं होतं, जो पुत्र मी तुम्हासाठी राखून ठेवला होता, जो मी तुम्हासाठी देणार म्हणून बोललो होतो, आज मी तो माझा करार पूर्ण करत आहे. करत आहे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन पूर्ण केला आहे. तो डिक्लेअर करत आहे, की आज तो केलाय. म्हणून आपण त्याची आठवण ठेवूयात, की जो पित्याने त्याचा पुत्र आपल्यासाठी राखून न ठेवता तो आम्हासाठी दिला. त्या पुत्राचं महान ते तारण आम्हासाठी भेटलं. कारण की साधी गोष्ट नाही पित्याला स्वतःला रिक्त होणं. आणि कदाचित आपल्याला ते आपल्या समजेच्या पलीकडे आहे ना, आपल्याला तेव्हाच कळेल, ज्या दिवशी आपण गौरवामध्ये स्वतः देवाला पाहू आणि स्वतः देवाची आपल्याला जेव्हा भेट होईल, तेव्हा आपण त्या गौरवाने त्याच प्रकारे आनंदित होऊ, की तोच आमचा सर्वश्रेष्ठ पिता, पवित्र, पवित्र, अतिपवित्र. धन्यवाद. Great song.